वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. काश्मीर ट्रिप पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही निघालो आहोत पहलगामला जाण्याआधी खूपच असे रस्ते होते जे खूपच डेंजरस होते. आम्हाला खूप भीती वाटली रस्त्यावरून जाताना, कारण रस्त्याचे काम देखील चालू होते आणि रस्ते खूपच ठिसूळ होते. आणि नदी बघू शकता तुम्ही की खूपच सुंदर आणि स्वच्छ अशी नदी होती. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला होता पहलगामला जाण्यासाठी आम्हाला खूपच वेळ लागणार होता. रात्र होऊ शकत होती. तर अशा प्रकारे आम्ही एका ठिकाणी मुलांना भूक लागली म्हणून आम्ही खाण्यासाठी थांबलो, जिथे स्वराने ट्राय केली प्लेन मॅगी आणि परीने केली व्हेजिटेबल मॅगी. तर परी स्वरामध्ये देखील ट्राय करते मॅगी कशी लागते, प्लेन मॅगी. आणि मुलांना खूप भूक लागलेली देखील होती आणि खूप सारी थंडी देखील होती. थंडीमध्ये गरम गरम खाल्लं की कसं गरम वाटतं, म्हणून आम्ही गरम गरम सर्वांनी खाल्लं. म्हणजे मुलांनीच ट्राय केला आणि आम्ही kahवा ट्राय केला. तरी देखील थंडी काही कमी नाही झाली, पण त्या लोकांना जास्त थंडी नव्हती वाजत. आम्हाला खूपच थंडी वाजत होती आणि ते आमची मजा घेत होते, हसत होते आम्हाला. आणि तिथल्या लोकांनी बऱ्यापैकी मराठी देखील शिकून घेतलेला आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत पहलगामच्या हॉटेलमध्ये. रूम आमची बुक झालेली होती. तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. तर स्वराला गरम होतं आणि परी म्हणते मला थंडी वाजते खूप सारी. आणि परी हसते. तर आमचे बॅग्स वगैरे सगळे आलेले आहेत. आणि आता आम्ही हीटर देखील ट्राय करून बघायला हवं आहे, चेक करून बघायला हवं आहे. आणि स्वराची मस्ती अशा प्रकारे चालू झाली. स्वरा सांगते इथे टीव्ही देखील आहे. टीव्ही असून काय फायदा, टीव्ही बघायला वेळच नाहीये. तर अशा प्रकारे आम्ही जेवणासाठी बाहेर जाणार आहोत. हॉटेलमध्ये जेवून घेऊ. आणि स्वराची सोफ्याची हाल बघा, स्वरा सोफ्याचे हाल काय करते. आणि अशा प्रकारे स्वरा दमली आहे. आणि आता स्वराचं चालू आहे काय, खिडकीमध्ये जाऊन ती स्वरा आपलं नाव लिहिणार आहे. आणि आमच्या तोंडातून सगळ्यांच्या अशा वाफा बाहेर येत होत्या. जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा अशी आमच्या तोंडातून वाफ बाहेर येत होती. ते खूप छान वाटत होतं. पण आणि थंडी, जेव्हा आम्ही पहलगाममध्ये एंट्री केली तेव्हा खूप थंडी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. आणि बघा आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते खिडकीतून. परी तर रेडी आहे खिडकी खोलण्यासाठी कधीपासून. तर बघा खिडकीतून बाहेरचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. डोंगर दिसत आहेत मोठे मोठे आणि छोटंसं मार्केट देखील आहे. आणि पहलगामला खूपच लवकर रात्री 7 ते 7:30 पर्यंत सर्व हॉटेल्स वगैरे बंद करतात. तर आम्ही नेक्स्ट निघालो आहोत ब्रेकफास्टसाठी आम्ही आरू व्हॅलीच्या इथे गेलो. हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आम्ही ट्राय केले आलू पकोडे, प्याज पकोडे आणि मॅगी देखील ट्राय केली. मॅगी तुम्हाला जिथे जाऊ तिथे मॅगी भेटणारच आणि मॅगी खूप खाल्ली जाणार आहे जेव्हा तुम्ही काश्मीरला जाल. आणि स्वराने परीने खूप सारी मॅगी खाल्लेली आहे काश्मीरला जाऊन. गरम गरम लागतात स्वराला. आणि नंतर आम्ही आरू व्हॅलीच्या इथे जाताना आम्हाला भेटले आहेत 2 कबूतर, ज्यांच्याशी स्वरपरीने खूप सारी मज्जा केली. दोघी देखील घाबरत होत्या, तरी देखील त्यांनी खांद्यावर हातावर घेऊन ट्राय केलेले आहेत कबूतर. अशा प्रकारे परी देखील घाबरत होती, पण त्यांनी कबुतरांना खूप छान प्रकारे ट्रेन केलेलं होतं.
स्वराला मी परीला आणि स्वराला राऊंड करायला लावलं. आता आलेला आहे स्वराचा नंबर. स्वरा घाबरत होती तरी पण ती गेली आहे. स्वरा म्हणते एकच फोटो काढ. मी स्वराला गोल फिरायला लावला. स्वरा गोल फिरते. मी तिला बोलले अरे कंबर हलव. कंबर हलवायलाच तयार नव्हती ती, कारण ती घाबरलेली होती. तर नेक्स्ट आम्ही आरुवलीमध्ये एंटर करणार आहोत. आरुवलीच्या इथे एंटर केल्यावरती आपल्याला फक्त पर्वतच दिसणार आहेत. डोंगर पर्वत असे दिसणार आहेत. आणि खूप सारे फोटोशूट केल्यानंतर असे छोटे छोटे असे व्हॅलीज आहेत काश्मीरमध्ये, तिथे पर्वत, सुंदर सुंदर ठिकाणी, नदी वगैरे असे दिसतात. आणि अशंच ठिकाण म्हणजे आरुवली इथे आहे. आरुवलीला आम्ही थांबलो, फोटोशूट केले. फोटो आम्ही जास्त नाही काढले, कारण आम्ही जास्त परिसराची मजा घेतली आजूबाजूच्या. आणि जास्त ठिकाणी इकडे तिकडे फिरलो आम्ही. फोटो काढण्यातच वेळ गेला की आम्हाला फिरता नाही येणार, म्हणून आम्ही फोटो जास्त नाही काढले. आरुवली आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघणार आहोत आरुवलीमधून. खूप सारं बघून झालेलं आहे आरुवलीमध्ये. आता आम्ही बाहेर आल्यानंतर ड्रायफ्रूट्स खरेदी केले. खूप सारे ड्रायफ्रूट्स होते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तिकडचे जे ड्रायफ्रूट्स होते ते आम्ही जास्तीत जास्त खरेदी केले. आणि थोड्या थोड्या प्रमाणात थोडं आम्ही सर्व घेतलं आणि एकत्र करून घेतलं. आणि आम्ही ते अर्ध निम्म खाऊन देखील टाकलेलं आहे, फिनिश करून देखील टाकलेलं आहे. तर खूप छान होते ड्रायफ्रूट्स. आपल्याकडे देखील भेटतात हे ड्रायफ्रूट्स, तर तुम्ही खरेदी करू शकता हे देखील. तर अशा प्रकारे आपण आरुवलीमधून बाहेर निघणार आहोत. आणि नेक्स्ट आपण जे ठिकाण फिरणार आहोत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तर चला तर फ्रेंड्स, बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. आणि ड्रायफ्रूट्स खूप छान होते आणि आम्ही खूप सारे फिनिश केले लगेचच. बाय फ्रेंड्स, बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.